तुम्ही आयफेल टॉवर फोटोमध्ये नक्कीच पाहिला असेल. फ्रान्समध्ये असणारा हा टॉवर जगभरातल्या पर्यटकांचा आकर्षणाचं केंद्र आहे. पण तुम्हाला माहित आहे का की हा टॉवर प्रेक्षणीय स्थळ म्हणून बांधला गेलेला नव्हता, तर फ्रेंच राज्यक्रांतीचं ते एक प्रतीक होतं. सोबतच 19व्या शतकाच्या औद्योगिक प्रगतीचंही ते प्रतीक होतं. फ्रेंच राज्यक्रांतीमुळे युरोपमधील सरंजामशाही पूर्ण नष्ट झाली आणि भांडवलशाही औद्योगिक क्रांतीच्या पायावर उभी राहिली. म्हणून आधुनिक युरोपची उभारणी फ्रेंच राज्यक्रांतीतून झाले असे मानतात. फ्रेंच राज्यक्रांतीनंतरच क्रांती ही संकल्पना इतिहास आणि राज्यशास्त्रात प्रथमच अस्तित्वात आली. फ्रान्समधील इंजिनियर गुस्ताव आयफेल यांच्या कंपनीमार्फत या टॉवरची निर्मिती करण्यात आली. मॉरिस कोचलिन आणि एमिल नोईगुर या दोन वरिष्ठ अभियंत्यांनी या प्रसिद्ध वास्तूच्या रचनेचे श्रेय दिले जाते. हे दोघेही आयफेल यांच्या कंपनीसाठी काम करत, म्हणून या वास्तूला आयफेल यांचे नाव देण्यात आले. प्रारंभी आयफेल व्यक्तिशः या आराखड्याविषयी साशंक होते. त्यांनी कंपनीचे मुख्य स्थापत्य रचनाकार स्टीफन यांच्याशी सल्लामसलत केली. स्टीफनने सजावटीच्या कमानी टाकत पहिल्या मजल्यावर काचेचा तंबू तयार करून या आराखड्याच्या सौंदर्यात भर टाकली. आता जी काही रचनाकृती दिसत होती ती बघून आयफेलचाही आत्मविश्वास वाढला आणि त्याच्या कंपनीनं मुख्य जागतिक प्रदर्शनात सहभागी व्हायचं ठरवलं आणि त्यांच्या या पोलादी बांधकामाचा आराखडा इथेही विजयी ठरला. हा टॉवर 330 मीटर म्हणजे 1083 फूट इतका उंच आहे. सामान्यपणे एखादी 81 मजली इमारत जितकी उंच असेल तितकी या टॉवरची उंची आहे. या वास्तूचा पाया चौकोनी असून चौकोनाची प्रत्येक बाजू 125 मीटर म्हणजे 410 फूट इतकी आहे. यावरून याच्या भव्यतेची कल्पना करता येईल. या मनोऱ्याला फ्रेंच भाषेत ला डेम दी फेर म्हणजेच आयर्न लेडी असे म्हणतात. आयफेल टॉवरच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली ती 28 जानेवारी 1887 मध्ये. आयफेल टॉवरच्या मुख्य भागाचे काम मार्च 1889 मध्ये पूर्ण झाले. सुरुवातीच्या काळात हा टॉवर फक्त 20 वर्षांसाठी ठेवण्यात येणार होता. नंतर त्याला नष्ट करण्यात येणार होते. पण त्या 20 वर्षात या वास्तूला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे आणि रेडिओ टेलिग्राफ सारख्या उपयोजितेमुळे फ्रान्स सरकारने हा टॉवर कायमस्वरूपी जतन करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला या टॉवरवर अनेक फ्रेंच कलाकार विचारवंतांनी टीका केली. हा टॉवर पॅरिसच्या सौंदर्यामध्ये बाधा ठरत आहे असे अनेकांचे म्हणणे होते. मात्र काळानुरूप हे मत बदलत गेले आणि आज आयफेल टॉवर हे जगातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. आयफेल टॉवर इतके जगप्रसिद्ध ठिकाण आहे, दररोज त्याला हजारो पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे त्याची देखभाल ही तितकीच करावी लागते. दर 7 वर्षांनी सुमारे 60 टन रंग या संपूर्ण टॉवरला लावण्यात येतो, ज्यामुळे लोखंडी टॉवर गंजत नाही. टॉवर बांधल्यापासून आतापर्यंत 19 वेळा तो पूर्णपणे रंगवण्यात आला आहे. या टॉवरच्या उभारणीत ज्या शास्त्रज्ञ, अभियंते, गणितज्ञ यांचे योगदान दिले आहे त्या अशा 72 फ्रेंच तज्ञांची नावे आयफेलवर कोरून ठेवली आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या आयफेल टॉवरला उद्ध्वस्त करण्याचे आदेशही देण्यात आले होते, परंतु फ्रान्सच्या मित्र राष्ट्रांचे सैन्य वेळेत पोहोचले आणि ही ऐतिहासिक वास्तू थोडक्यात बचावली. आज ही ऐतिहासिक वस्तू प्रेमाचे प्रतीकही मानले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.